खानापूर तालुक्यातील पैलूर ग्रामपंचायत हद्दीत ग्रामीण भागातील महिलेला भाडोत्री गुंडाकर्मी अश्लील शिवीगाळ, मारहाण, अत्याचार केल्याचा महिलेचा आरोप, FIR होऊन सुद्धा आरोपी मुकाट। आज आम्ही इथे आलेलो आहोत बेळगाव पासून 15 किलोमीटर अंतरावर पैलूर गावामध्ये। ह्या जागेवर तिसरी पिढी राहते, म्हणजे यांच्या आजीला मिळालेल्या जागेवर गेली 100 वर्ष इथं राहतात। 100 वर्ष म्हणजे 3 पिढी ते संसार केलेलं, काही तक्रार नव्हती। अचानकपणे 2 घरं बांधल्यानंतर पहिलं घर कंप्लीट झालं, दुसरं घर थोडंसं बांधत असताना अचानक काही गुंड येऊन या महिलेवर अत्याचार, घाणेरड्या शिव्या देणे, मारहाण करणं, बडवणं करणं, घर पाडवण्याचा प्रकार इथं घडलेला आहे। तर अशा पद्धतीने का झालं, कुणी केलं, त्यांच्यावर कारवाई झाले का, याची चौकशी करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत। आमच्यासोबत आहेत लक्ष्मी कागणकर, ज्यांच्यावर अन्याय झाला आहे, ज्यांना मारभडव करण्यात आलेला आहे। या महिलेकडे आम्ही आलो आहोत, तर जाणून घेऊया काय घडलं। ताई लक्ष्मी, ताई काय झालं, कशासाठी मारभडव झाली? माझं असं मी घरात होतो, जेवण करी, जेवता जेवता येलेनी वैन कुसळूलेले, का कुसळूल्याशी म्हटलो म्हणून ए रांडे म्हणूलेले, मग ए रांडे का म्हणले सदरे म्हटलो म्हणून माझ वडूंगून मारूलेले, ते मला ताड ताड मारूले, काकणं फोडलेली, सगळी अंगावले सगळं हे करलेले, हाल 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 माझे करूलेले ते, आणि बुरशा बुरशा गाळ्या दुलेले, रांडे बुडकी तू घुन निसतो हे करतो म्हणून भाडे, दारू खाऊन येऊन नुसता माझी लई हे केल्यानी, काय तुमच्यावर अत्याचार करायचा प्रयत्न केला? माझ्यावर अत्याचार करताना प्रयत्न केल्यानी त्यांनी। आणि मी या काय गप्पच होतो पहिल्यापासून, सकाळ मेरे नेले घर काहीच बोलूच नव्हतो, आणि तसं येऊन माझे करूलेले, एकटीच होतो, कोण नव्हतं इथे। नसल बघून का नाही माझं मारूलेले वडून घुंगून। किती जण होते ते? ते कवडे 5-6 जण होते। कुठून आले होते ते? खुलेटनं, बेळगाव असं खुलेटनं आलेले ते। तुम्हाला कोणावर संशय आहे काय? वाज वडून घुचलेला आणि हे करला, आणि हिला मारू आणि गाडीत घालू आणि नून डोंगरात टाकू, कोण बी नाही त्यांचं इथे म्हणूला मग। म्हणून मी म्हटलो मारतेसात, कसं मारतेस बघवा म्हटलो, तर ताड ताड मारूलेले माझ, आणि ही इथे ठेवत नाही जिवंत असं म्हणूलेले, ही वर टार मारून टाकणे तिकडे नून डोंगरात म्हणलेले। मग पोलीस कंप्लेंट केला काय? पोलीस कंप्लेंट करेली आहे। काय त्यांना पकडलं काय पोलिसांनी? पोलिसांनी पकडल्यानी काय केल्यानी आता माझ काय हे नाही, तेवढं सुद्धीच नव्हती, दवाखान्यात नेऊन टाकल्यानी माझ। परत येऊन मारामारी करतील अशी भीती आहे का तुम्हाला? परत येऊन मारामारी करतील म्हणून रात एवढी नीज लगे ना आम्हाला, कुल्या तर पोर असणं मारतील का आम्हासनं मारतील, काय करतील असे भीये वाटवलेलं आहे। आणि कसं राहू इथे असं होलेलं आहे आम्हाला। आता सुद्धा मालक पंढरपुरास गेले, असं कापरी भरले आम्हाला। काय मागताय तुम्ही सरकार, पोलीस डिपार्टमेंट, कमिशनर साहेबांना काय मागणी करताय? आमची जागा आम्हाच नाही एवढी पाहिजे म्हणतोय आम्ही। आणि ज्यांनी गुंडगिरी केली त्यांच्यावर काय व्हायला पाहिजे? त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, कारवाई व्हायला पाहिजे। हो, चक्कोड त्यांची माझे कसे हाल केले ना तसे तसे खूपच आहेत। एका महिलेला 4-5 गुंड येऊन मारतात, त्याच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करतात, धमकावतात, मारबडव करतात, अशी परिस्थिती बेळगाव ह्या ग्रामीण प्रदेशामध्ये झाली आहे। जे काय त्यांचे भांडणं असेल, तंटे असतील, तर ग्रामपंचायत आहे, ग्रामपंचायत सदस्य आहे, कोर्ट आहे, कचेरी आहे, असं असताना गुंडगिरी करणं कितपत चांगलं आहे? तर अशा परिस्थिती या महिलांना न्याय मिळवून देणं पोलीस डिपार्टमेंटचं कर्तव्य आहे। ज्यांनी कोणी गुंडगिरी केली, दादागिरी केली, यांना ताबडतोब त्यांच्यावर कारवाई व्हावं अशी मागणी लक्ष्मी कागणकर यांनी करत आहेत। सातेरे कृष्णा कागणकर आमच्यासोबत आहे। कशा प्रकारे हा प्रकार घडला हे आमच्यासोबत तेच मांडून घेणार आहेत। कृष्णा, काय घडलं, कसं काय झालं? ते काय ते येऊन इथं दारू पित बसले, आणि काय श्रीधर पाटील असं काय तर नाव आहे त्याचं, आणि ते येऊन इथे तोडफोड केलेत, सगळं मारले, मारून सगळं तोडफोड करून धमकी देऊन गेलेत, परत आलो तर तुम्हाला सोडणार नाही असं करून हे केलं। पण ती व्यक्ती कोण, का तुमच्याकडे अचानक इथं येऊन दंगा करायचं कारण काय? का ते पण आम्हाला माहीत नाही। येऊन दंगा केले आणि परत धमकी देऊन गेलेत,
उद्या परवा आम्ही येणार, तुम्हाला बघून घेतो असं म्हणून सांगून गेले. त्याच्यापूर्वी कधी आले ते काय? त्याच्यापूर्वी पण 2 वेळा आलेले, पण असं त्यांच्या म्हणणं काय केलेले नव्हते. आणि आता येऊन एकदम हे सगळं कोसळून इकडचं हे करून गेले. ते विटा सगळ्यावरनं कोसळले. आतले घरात भांड्यांचं याचे त्याचे तोडफोड केले. परत खुर्च्या हे ते मोडून हे केलेत आणि धमकी देऊन गेले. मग पोलीस कंप्लेंट केला? पोलीस कंप्लेंट केलेलं आहे. पोलिसांनी अजून काय दखल घेतलेली नाही. दखल घेतलेली. जाऊन तुम्ही चौकशी केला काय आतापर्यंत? आम्ही नाही अजून गेलेलो नाही, पण फोनवरनं विचारलं ते त्यांना आम्ही हे करतो म्हणून सांगितलं एवढंच. अद्याप काय अरेस्ट केलेलं नाही? अजून काय हे केलेलं नाही. आता आमच्यासोबत आहे समाजसेवक गोविंदराव किरमटे, विश्वविद्यालय परिषद तालुका खानापूर तालुका अध्यक्ष आमच्यासोबत आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी ते आमच्या टीमसोबत इथं आलेले आहेत. तर त्यांच्याकडून आपण थोडी माहिती घेऊ. किरमटे सर, काय घडलं या ठिकाणी नेमकं? काय आता यांच्या बाबतीत जी माहिती मिळाली त्यांचं रेकॉर्ड्स ऑफ राईट्स आम्ही मागून घेतलं आहे. आणि त्या बाबतीत सातेरी कृष्णा कागणकर आणि रवळू कृष्णा कागणकर हे दोघं भाऊ आहेत. आणि यांच्या बेळगाव बैलूर या रोडलाच यांची वस्ती आहे. जवळजवळ मला वाटतं त्यांचे आजी आजोबा काही पंजोबा या 100 वर्षापासून हां 100 वर्षापासून ते इथं आहेत. त्यांची आता हे सातेरी कृष्णा कागणकर हे 50 वयाचे व्यक्ती आहे. आणि एवढ्या जुन्या मॅटर असताना रेकॉर्ड्स ऑफ राईट्स ही दोन्ही घरं ग्रामपंचायतीनं नोंद करून दिलेली असताना, बांधकामाचं परमिशन वगैरे नो ऑब्जेक्शन दिलेलं असताना, कामं चालू होऊन संपूर्ण कामं ओके होत आहेत. अशा कंडिशनमध्ये ही माझी जागा आहे किंवा तुझी जागा आहे किंवा ह्या सगळ्या संदर्भात इथल्या कुठल्या एक गुरव म्हणून जुनं त्यांचं नाव असेल किंवा काय असेल तर त्याचा प्रश्न झाला. पण गव्हर्मेंट नियमाप्रमाणे आज मिनिमम 12 वर्षे जी व्यक्ती जिथं राहते त्याची जागा गव्हर्मेंटनं रितसर त्याचं काय फी असेल काय असेल ते सगळं भरून घेऊन त्याच्या नावे करून ते कुटुंब सुखी समृद्ध होण्याच्या दृष्टिकोनातून कायदा मंजूर केलेला आहे. आणि या कायद्याची तरतूद आता 12 वर्षाच्या आत जर असं असेल, गेली 100 वर्ष राहणाऱ्या व्यक्तीला जर असा अन्याय होत असेल, घरी येऊन महिलांना मारबडव होत असेल, आणि याच्यात बेळगाव डिस्ट्रिक्टमधलं हे गाव, बेळगाव डिस्ट्रिक्टमधलं गाव असताना गावात इथं 16 ग्रामपंचायत सदस्य आहेत. ही ग्रामपंचायत मोठी आहे, 16 ग्रामपंचायत सदस्य आहेत. इथलं ज्याचा संबंधित हे येत असेल त्याने वाटल्यास गाव मिटिंग घेऊन गावात त्या पंचायत सदस्यांच्याकडे तक्रार आपली मांडून तिथं आपलं तक्रार निवारण करून घेणं गरजेचं होतं. अन्यथा बेळगाववरून गुंड मागवून घेऊन या घरांना जर दोन्ही घरांना जर त्रास द्यायचं काम जर करत असतील तर हे बेळगावकरांचंही अयोग्य असं माझं मत आहे. कारण का स्थानिक लेवलला कुठला प्रॉब्लेम झाला कसा झाला हा स्थानिक लोकांच्या अखत्यारीत ग्रामपंचायत अखत्यारीत असलेल्या नेते मंडळींना हे माहिती असते. आता मी खानापूरहून आलो आहे, मला इथं माहीत नाही आहे. काय माहीत नसलं तरी कायद्याची चौकट काय सांगते त्या पद्धतीनं मला ह्यांना आधार द्यायला जरूर आधार मी देऊ. आणि त्या पद्धतीने ह्यांना शेवटपर्यंत लास्टपर्यंत या प्रकरणातनं सुटेबल व्यवस्थित करून प्रॉपर्टीचा रेकॉर्ड्स ऑफ राईट्स सगळं व्यवस्थित करून पूर्ण करून देईपर्यंत त्यांच्या पाठीशी आहे. आणि पोलीस स्टेशनच्या बाबतीत एकच विचार असा आहे की पोलिसांनी FIR केलेला आहे. त्याच्यानंतर ही महिलावर झालेला अत्याचाराची FIR आहे. यासाठी खानापूर पोलीस स्टेशननं त्वरित आरोपींना ताब्यात घ्यावं आणि त्यांच्यावर योग्य क्रम घ्यावा. अन्यथा ह्या कुटुंबाला पुन्हा धोका संभवत आहे. आणि असं होऊ नये की इथली कोणी आहे हा विषय नाही आहे. ती एक माता आहे, ती एक भगिनी आहे, ती एका याची वीर पत्नी आहे. आणि अशा अजागळ ठिकाणी अशा पद्धतीचं जर स्टेज घेऊन एखाद्याला कुटुंबाला उद्ध्वस्तीकरणाचा जर प्लॅन असेल तर त्यासाठी चौकीदार संघटनेच्या मार्गदर्शक या
तत्वाखाली मी कंप्लीट कायद्याच्या चौकटीत त्यांना मार्गदर्शन करून न्याय मिळेपर्यंत त्यांच्या पाठीशी राहायला आमचे चौकीदार संघटनेचे सगळे सदस्य, मी समाजसेवक म्हणून आज गेली 35 वर्षे खानापूर तालुक्यामध्ये सेवा चालू आहे. त्या सेवेचा लाभ पण ह्यांना मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. हे माझं ब्रीदवाक्य आहे आणि मी ते करणारच. चौकीदार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष आमच्यासोबत आहेत महेश थोरगल. त्यांनी काय भूमिका घेणार आपण पाहून घ्या. महेशराव, आज तुम्ही ह्या ठिकाणी आला आहे, ह्या महिलेवर अन्याय झाला हे पाहण्यासाठी आला आहे, तर तुमच्या चौकीदार संघटनेचं काय असेल? आता सर त्यांचं जागेचं काही वाद असेल किंवा काही तक्रार असेल तर ते त्यांनी कायद्यातनं कोर्टामध्ये केस दाखल केले म्हणाले. त्याप्रमाणे त्यांनी कायद्यातून न्याय मिळवून घेऊन ते अंमलबजावणी करून त्यांनी वावरायला पाहिजे होतं. एक महिला घरी एकटी असताना त्याच्यावर येऊन दुच्चर्न करणं किंवा त्याच्यावर शिवीगाळ करणं, त्याच्या आबरूची खेळखंडोबा करणं हे फार चुकीचं आहे. आणि असं असताना ज्यांनी कुणी केले त्यांच्यावर पोलिसांनी चांगलं कायदेशीर कानून कर्म घेणं बी हे आहे. असं असताना त्यांनी आता ऑलरेडी कंप्लेंट पोलिसांना दिलेली आहे, पण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे पोलिसांनी अजून पण त्यांच्यावर कुठली कारवाई केली नाही असं त्यांच्याकडनं आम्हाला ऐकायला मिळालं आहे. आणि ह्या जागेचं जे काय इश्यू असेल, त्यांची असेल किंवा काही तक्रार असेल तर ते कायद्या चौकटीतून त्यांना काय होईल ते त्यांना मिळेल. परंतु कुणीही कुणाच्यावर अन्याय अत्याचार करणं हे चुकीचं आहे. असं असताना आम्हाला त्यांची खबर बात कळल्यानंतर आम्ही इथे येऊन स्पॉटवर पाहिले. आता त्यावर काय कायद्या चौकटीत त्यांना कसा न्याय मिळून द्यायचा त्याप्रमाणे आम्ही त्यांच्यावर संमत राहतो. आज आम्ही बैलूर ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रामध्ये या कुटुंबाचं स्थानिक संपूर्ण हे तपासून हे केलेलं आहे, प्रॉपर्टी काय आहे काय नाही. आणि या सगळ्याच बाबतीत विषय असा आहे की यांना न्याय मिळणं तर गरजेचंच आहे. आणि या न्याय मिळवून देण्यासाठी आज आमच्या पाठीशी कुमुदा TV बेळगाव हे कार्यरत आहेत. अनेक प्रकरणातून त्यांनी आम्हाला न्याय मिळवून द्यायचं किंवा कुठल्या पद्धतीनं त्यांना कायद्याच्या चौकटीत न्याय बसवायचा अशा पद्धतीनं ते काम करतात. कुमुदा TVचं प्रथम मी अभिनंदन करतो. आणि अशीच सेवा बजावायला आमच्याबरोबर कुमुदा TVने रेग्युलर आम्ही फोन केल्या त्यांनी उपस्थित राहावं आणि आम्हाला कोऑपरेशन द्यावे. मी कुमुदा TVचे धन्यवाद. कुमुदा TVला. जागा कोणाची हा प्रश्न वेगळा. जागा माझी, तुझी, माझी किंवा त्याची हा प्रश्न न्यायालयीन कोठडी किंवा न्यायालयांमध्ये निकाल लावला जातो. पण एखादा महिलेवर काही गुंडांनी शिवीगाळ करून तिच्या आबरूची खेळ करून जीवे मारण्याची धमकी एका महिलेला देत असेल ते लज्जास्पद आहे. तर यासाठी या महिलेवर झालेला अन्यायाला न्याय मिळवून देणं हे कर्तव्य त्या अधिकाऱ्यांचं आहे. कुमुदा TV, ब्युरो न्यूज, बैलूर.